एकदा एका गावात एक गरीब माणूस राहत होता. त्याला एकच मुलगी होती. ती मुलगी खूप सुंदर आणि हुशार होती. बाप तिला खूप प्रेम करायचा. तो तिला चांगल्या शिक्षणासाठी शाळेत पाठवायचा. एक दिवस मुलीला शाळेतून घरी येताना एका श्रीमंत माणसाच्या मुलाने तिला त्रास दिला. बापाला हे कळल्यावर त्याला खूप राग आला. तो त्या श्रीमंत माणसाकडे गेला आणि त्याला त्याच्या मुलाची तक्रार केली. श्रीमंत माणूस गरीब माणसाला धमकावू लागला. त्याने गरीब माणसाला सांगितले की जर त्याने पुन्हा त्याच्या मुलाची तक्रार केली तर तो त्याला ठार मारेल. गरीब माणूस घरी परत आला आणि खूप दुःखी झाला. त्याला काय करावे हे कळत नव्हते. त्याने आपल्या मुलीला सर्व हकीकत सांगितली. मुलीला हे ऐकून खूप वाईट वाटले. तिने बापाला सांगितले की ती श्रीमंत माणसाच्या मुलाशी लग्न करेल. बापाला हे ऐकून धक्का बसला. त्याने मुलीला सांगितले की ती असे करू शकत नाही. पण मुलीने बापाची विनंती ऐकली नाही. दुसऱ्या दिवशी मुलीने श्रीमंत माणसाच्या मुलाशी लग्न केले. लग्नानंतर मुलगी तिच्या सासरी गेली. सासरी मुलीला खूप त्रास सहन करावा लागला. तिच्या सासूबाई आणि नंदा तिला खूप त्रास देत असत. एक दिवस मुलगी खूप दुःखी झाली आणि तिने बापाला पत्र लिहिले. पत्रात तिने बापाला सांगितले की तिला खूप त्रास सहन करावा लागत आहे. बापाला हे पत्र वाचून खूप वाईट वाटले. तो ताबडतोब मुलीच्या सासरी गेला. बापाने मुलीची स्थिती पाहून खूप दुःखी झाला. त्याने मुलीला तिच्यासोबत घरी येण्यास सांगितले. मुलगी बापासोबत घरी परत आली. बापाने मुलीची काळजी घेतली आणि तिला आनंदी केले. नैतिकता. बाप आपल्या मुलावर खूप प्रेम करतो. मुलीलाही बापावर खूप प्रेम असावे. मुलीने कधीही चुकीच्या माणसाशी लग्न करू नये. त्या गोष्टीचा आपल्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो. आपण आपल्या मुलांवर प्रेम करून त्यांना चांगले संस्कार द्यावेत. मुलींनी आपल्या बापाचा आदर करावा आणि त्याच्या शब्दांचे पालन करावे. मुलींनी लग्न करण्यापूर्वी माणसाला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे.